श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी इंदिरा कन्या प्रश्न डाळिंबे आड शिंदे चौक येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, गाडगे गुरुजी, राजन जाधव, चंद्रकांत वानकर, श्रीकांत गाडगे, श्रीकांत डांगे, माऊली पवार, बाबासाहेब जाधव, शैलेश पिशे, भाऊसाहेब रोडगे, लहू गायकवाड, जितू वाडेकर, सदाशिव पवार, जीवन यादव, दिनेश जाधव, प्रतापसिंह चव्हाण, जयवंत सलगर, जयंत शेळके, प्रकाश ननवरे, बसू कोळी, अंबादास शेळके, विवेक फुटाणे, बजरंग जाधव, नागेश वडणे, नितीन मोहिते, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून महाजनसेवा करण्याची संधी मिळाल्याचे मनोगत माजी उपमहापौर, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे यांनी व्यक्त केले। तर महाआरोग्य शिबिराबाबत अधिक माहिती राजन जाधव यांनी दिली। आज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबे आड येथे जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे अश्विनी रुग्णालयाच्या त्यांच्या माध्यमातून मध्यवर्तीच्या माध्यमातून आज हे आयोजन केलं आहे। आणि अगोदर सर्व या प्रभागामधल्या 7 नंबर प्रभागामधल्या सर्व मतदारांना कळवतो की ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। तर त्या माध्यमातून हृदय चेक करायचं असेल, मधुमेह, BP, शुगर, परत अजून वेगवेगळ्या माध्यमातून जे शिबिर, डोळ्याची तपासणी याचे शिबिर घेतलं आहे। आणि त्यामध्ये आता बघितलं आपण सोलापूर शहरामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये हे शिबिर सुरू झाले। त्याच माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सुद्धा नाना काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गाडगे गुरुजी, माऊली पवार, पिशे या मध्यवर्ती सगळे अध्यक्ष पदाधिकारी हे हजर राहिलेत आणि या सर्वांनी ह्या आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा।